नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण आहोत उरणमध्ये आणि आपण एक फार्म हाऊसची व्हिडिओ बनवत आहोत. ते आहे इथे रामरतन आशियानामध्ये आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओज मध्ये आपण इन्फॉर्मेशन देणार आहोत. तर चला पुढे बघूया. मंडळी, हा आहे त्यांचा पार्किंग एरिया. इथे तुम्हाला गाडी आणत असाल तर तुम्हाला गाडी पार्किंग करायला सुद्धा चांगला एरिया आहे इथे. आपल्यासोबत आहेत हे दादा आहेत. नाव काय दादा तुमचं? कादिर दादा आहेत. आणि हे आपल्याला दाखवणार आहेत पूर्ण रूम्स वगैरे, इथल्या ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत. हा एंट्रन्स एरिया आहे. इथेच तुम्हाला बाप्पाचं दर्शन, रिसेप्शन एरिया. जर तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तर तुम्हाला इथे यायचं आहे आणि इथे तुम्ही विचारू शकता. तर आता आपण रूम्स बघूया. इथे रूम्स तुम्हाला आय थिंक फॅमिलीसाठीच बेस्ट आहे. तर आपण रूम बघूया, रूम आणि फॅमिलीसाठी. तर ते दादा आहे ते चावी घेऊन आपण बघूया. तर इथे असे कॉटेजेस आहेत. इथे 4 कॉटेजेस आहेत, 9, 10, 11 आणि 12. तर आपण सध्या तुम्हाला माहितीसाठी 2 कॉटेजेस ओपन करून दाखवू आणि बाकीचे ऑल आर सेमच आहेत. खूप छान असा मेंटेन केलेला आहे प्रॉपर्टी, तुम्ही बघू शकता. आणि एकदम नीट अँड क्लीन आहे. तुम्हाला वॉशरूमही दाखवतो. बाथटब आहे आणि एकदम खूप खरंच सुंदर आहे आणि क्लीन आहे. म्हणजे हायजीनच्या बाबतीत ह्या लोकांनी खूप मेंटेन ठेवलेलं आहे. AC रूम्स असतील सगळे यांच्याकडे AC रूम्सच भेटतात आपल्याला. TV वगैरे आहे, सगळं आहे. आणि वायफायसुद्धा मिळेल तुम्हाला, म्हणजे तुम्हाला इंटरनेटचं काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण रूम नंबर 10 बघायला जात आहोत. सेमच आहे तरी पण एक तुमच्या माहितीसाठी आपण दाखवूया, म्हणजे एक तुम्हाला आयडिया येईल. वॉशरूम दाखवतो तुम्हाला. इथे पण सेम तुम्हाला वॉशरूम आहे आणि तुम्हाला इथे बाथटब वगैरे सगळं मिळेल. गिझर वगैरे आहे, सगळं आहे. म्हणजे तुम्हाला गरम पाण्याची व्यवस्था इथे पण आहे, टेन्शन नाही आहे काय. हां, ते शॉवर वगैरे पण आहे. एकदम खूप छान नीट अँड क्लीन आहे. हे 2 बाकीचे रूम्स आहेत, नंबर 11 आणि नंबर 12. हेही सेमच आहेत. म्हणजे यांच्याकडे रूम्स खरंच खूप छान आहेत. आणि इथून हे झाले 4 कॉटेजेस. तर आता आपण पुढे जातो, थोडीशी ॲक्टिव्हिटीज दाखवूया. इथे आता आहे, तुम्ही जर फॅमिलीसोबत येत आहे, थोडा एक ग्रुपसोबत येतात, तर इथं तुम्हाला सिटिंग एरिया आणि तिथेच तुम्हाला बॉनफायर पण दिलेला आहे. तुम्हाला मी दाखवतो. इथे छान असं ह्या लोकांनी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. सिटिंग एरिया खरंच खूप छान. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथली अशी आहे की ह्या लोकांनी एक पक्षीघर बनवलेलं आहे, ते छोटासा. हा रूम नंबर 17 आहे. डिलक्स रूम्स आहेत हे पण. रूमची एंट्री बघू शकता तुम्ही. एकदम नीट अँड क्लीन आहे हे सुद्धा रूम्स. फॅमिलीसाठी एकदम बेस्ट आहे. तुम्हाला जर तुम्ही फॅमिली ॲज अ कपल येत आहे तर खरंच खूप छान आहे.
इथे तुमचे काय लगेज वगैरे असते ते तुम्हाला ठेवायला इथे अरेंजमेंट केलेली आहे. हा मिरर आहे, असं आहे. आणि ही रूम आहे. तुम्हाला वॉशरूम हे दाखवतो मी. इथे सुद्धा तुम्हाला बाथटब नाही भेटणार, पण तुम्हाला गीझर वगैरे बाकीच्या सगळ्या फॅसिलिटीज भेटतील तुम्हाला. इथे सुद्धा नीट अँड क्लीनच आहे. म्हणजे काय तुम्हाला हायजीनबद्दल ह्या लोकांनी खरंच शॉवर वगैरे दिलेला आहे. आणि आयनिंगसाठी दिलेलं आहे. एक छोटासा एरिया बनवला आहे लोकांनी. मंडळी यांच्याकडे डिलेक्स रूममध्ये 4 रूम्स आहेत. रूम नंबर 16, 17 आणि 18 हे तुम्ही बघू शकता. ही रूम नंबर 16 आणि अशीच कंटिन्यू आहेत 16, 17 आणि 18. इथे काम चालू आहे यांच्या रूमचं. अजून रिनोव्हेट सुद्धा करतायत. ही एक रूम आहे. काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला दाखवता येणार नाही. ही एक रूम आहे. म्हणजे यांच्याकडे टोटल 13 रूम्स आहेत. तुम्ही जर येत आहे, ही एक रूम खाली आहे, तर आपण ह्या रूममध्ये जाऊन बघूया. तुम्हाला एक थोडासा ओव्हरव्ह्यू भेटेल. ओव्हरव्ह्यू देऊया तुम्हाला. हा असा एंट्रन्स आहे ह्या रूमचा. ही रूमसुद्धा ह्या लोकांनी खूप छान बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही. AC वगैरे सगळ्या रूम्समध्ये आहेत. नॉन AC यांच्याकडे अवेलेबलच नाही आहे. इथे सुद्धा तुम्हाला बाथटब मिळेल. एकदम छान बनवलेलं आहे आणि एकदम नीट अँड क्लीन आहे. असं टॉयलेट आहे. हा सिटिंग एरिया आहे आणि ही अलमारी आहे. तुमचं काय सामान वगैरे असेल तर तुम्हाला ठेवायला. मंडळी हा आहे ह्यांचा गार्डन एरिया. खूप मोठा गार्डन एरिया. म्हणजे तुम्ही येत आहे, कंटाळा आला तर तुम्ही इथं बाहेर येऊन थोडंसं फिरू पण शकता. मंडळी तर फार्म हाऊस किंवा रिसॉर्टचा जो मेन एरिया असतो तो हा असतो, स्विमिंग पूल. तर आपण जाऊया स्विमिंग पूलमध्ये. आधी स्विमिंग पूल एरिया बघू आपण आणि मग नंतर तुम्हाला मी इथला किचनही दाखवतो. यांचे किचनही सेपरेट आहेत. म्हणजे तुम्हालाही जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तरी तुम्हाला टेन्शन नाही. हा आहे मस्त खूप मोठा स्विमिंग पूल आहे यांच्याकडे, बघू शकताय तुम्ही. आणि तिकडे लहान मुलांचं आहे किड्ससाठी, तेही तुम्हाला दाखवतो. हा किड्ससाठी आहे एरिया. म्हणजे लहान मुलांनाही तिथे एन्जॉय करता येईल. अजून एक इथली मेन गोष्ट आहे, इथे तुम्हाला रेन डान्ससुद्धा भेटेल. जर तुम्ही इथे येत आहे तर हा रेन डान्स आहे. हा एक हे बघू शकता तुम्ही. एकदम मस्तच वाटतं बघा. म्हणजे तुम्हाला इथले चांगल्या फॅसिलिटीजही मिळतील. हे इथं चालू झालं आहे असं आणि हे इथेही सुद्धा असं एकदम मस्त आहे. तुम्हाला फोटोजसाठी व्हिडिओसाठी खूप छान होईल. धन्यवाद दादा थोडंसं चालू करून दाखवल्याबद्दल. बघू शकता इथे असा कंजेस्टेड एरिया नाही आहे. इथे एकदम स्पेशियस आहे. तुम्हाला फिरायलाही जागा भेटेल. वरून स्विमिंग पूल आहे. थोडंसं इथे रिव्हर टाईपमध्येही त्यांनी बनवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एकदम लक्झरीसारखी फिलिंग येईल आणि तुमचा वेकेशन पण एकदम खूप सुंदर होऊन जाईल. सुपर डिलक्स रूम आहेत आणि इथे 2 सुपर डिलक्स रूम आहेत. सध्या आपल्याला दाखवता येणार नाही, कस्टमर्स आहेत. तर
2020 आणि 2021 असे रूम नंबर आहेत. हा आहे जिम एरिया. इथे तुम्हाला बऱ्यापैकी इक्विपमेंट्ससुद्धा आहेत. ट्रेडमिल आहे, ट्रेडमिल 2 आहेत, डंबल्स आहेत, बार आहेत, सगळं आहे तुम्हाला. विथ तुम्हाला AC असेल म्हणजे तुम्हाला तेही टेन्शन. हा वाला पूर्ण व्हेजचा किचन आहे. म्हणजे इथे तुम्हाला सेपरेट व्हेजचं भेटेल. म्हणजे तुमचं काही जर तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला काही मंडळी हा आहे ह्यांचा किचन आहे. हा आहे सेपरेट नॉनव्हेजसाठी. तंदुरीचे आयटम जे बनतात ते इथे बनतात त्यांचे. बघू शकता एकदम व्यवस्थित आणि नीट अँड क्लीन आहे. म्हणजे हायजीनचा काय प्रॉब्लेम नाही आहे. हा एरिया आहे यांचा किचनचा नॉनव्हेजसाठी. इंडियन मंडळी तर आता आपण यांचं रेस्टॉरंट बघूया. रेस्टॉरंट तुम्हाला इथे भेटेल AC आणि नॉन AC भेटेल. तर आता आधी आपण जाऊया AC वाल्या रेस्टॉरंटमध्ये. हा यांचा रेस्टॉरंट पूर्ण AC आहे, बघू शकता. खूप सुंदर आहे. आणि जर तुम्हाला इंडियन स्टाईलमध्ये खाली बसून जेवायचं तर तीसुद्धा फॅसिलिटी ह्या लोकांनी अवेलेबल केलेली आहे. हे असं आहे. आणि AC पण आलो आहोत आता. नॉन AC आहे हा. हा नॉन AC रेस्टॉरंट आहे. जसा वर खाली आहे तसा सेम वर आहे. फक्त इथे AC भेटणार नाही तुम्हाला. पण इथून तुम्हाला व्ह्यू खरंच छान भेटेल. कारण हा बाजूला स्विमिंग पूल आहे यांचा, बघू शकता. मॅनेजरसोबत विचारूया, मग ते तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशनही देतील. इथले रूम्सचे प्राईस का असेल, परत रेस्टॉरंटची का असेल ते सांगतील. तर हे आहेत इथले मॅनेजर आहेत. नमस्कार दादा, नाव काय सर तुमचं? अण्णा गावडे. अण्णा गावडे सर आहेत तो इथे. कशी प्राईस असेल ते थोडंसं एक्सप्लेन केलं तर बरं. आपल्याकडे 2 प्रकार रूम आहेत. ओके. एक सुपर डिलक्स रूम आहेत हां, आणि एक कॉटेज आहे. कॉटेजचे ओके. 3000 रुपये, सुपर डिलक्सचे 3,500. कॉटेजचे जे 3000 रुपये आहेत ते पर कपलसाठी, हो. बरोबर ना? आणि जर त्याच्यामध्ये समजा Extra matter 1 मिनटं म्हणजे की जर त्याच्यामध्ये मुलं आहेत, 1 मुलगा आहे किंवा 2 मुलगा आहे, मग त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस लागतील का? हो, लहान असतील 5 वर्षाच्या वरती असतील तर त्याचे एक्स्ट्रा चार्ज. ओके. बिलो 5 वर्ष असेल तर त्याचे चार्जेस लागणार नाही. मंडळी म्हणजे असं आहे, जर तुम्ही कॉटेजमध्ये बुक करताय तर 3000 रुपये त्याचे तुम्हाला पे करावे लागतील. आणि जर तुमचा लहान मुलं आहेत, ठीक आहे, आणि ती 5 वर्षाखाली आहेत तर त्यांचे चार्जेस लागणार नाहीत. पण 5 वर्षाच्या वर असतील तर त्यांचे पर पर्सन 500 रुपये ॲड करून तुम्हाला पे करावे लागतील. तर डिलेक्स रूमचं सर थोडंसं सांगा. डिलक्स रूमचं कसं आहे, कॉटेज आणि डिलक्स रूम याच्यामध्ये डिफरन्स आहे. डिलक्स रूम आहे तर सुपर डिलक्स मोठ्या रूम आहेत. त्याच्यामध्ये तुमचे समजा जास्त माणसं असतील तर त्याच्यामध्ये चार्जेस असतात. पण त्याच्यामध्ये पण असा विषय आहे की दोघांसाठी अवेलेबल आहे 3,500. त्याच्यामध्ये नाश्ता फ्री आहे. एक्स्ट्रा मॅटर असेल तर एक्स्ट्रा चार्ज घेतला जातो. ओके. आणि आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तरी पण तुम्हाला जर का अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ह्या सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. ह्यांचे मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. म्हणजे आणि इथली लिंकसुद्धा, म्हणजे तुम्हाला मॅपची लिंकसुद्धा भेटेल. दादा आपली वेबसाईटवर आहे की? ठीक आहे, इथली वेबसाईटसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, म्हणजे तुम्ही तिथूनही चेकआउट करू शकता. मंडळी जर तुम्ही ही व्हिडिओ मुंबई किंवा नवी मुंबई, साऊथ मुंबईमधून बघत असाल, जर तुमच्याकडे गाडी नाही आहे तर तुम्ही ट्रेननीही येऊ शकता. ट्रेनने यायला तुम्हाला नेरूलवरून उरण ट्रेन असते. जर तुम्ही येत आहे तर इंडिकेटरमध्ये चेक करून यायच्या, कारण ट्रेनची फ्रिक्वेन्सी चांगली नाही आहे. 1-1.5 तासाने ट्रेन आहे तर ते तुम्ही बघूनच या, म्हणजे तुम्हाला जास्त वेट करावं लागणार नाही. आणि जर तुमच्याकडे गाडी असेल तर काही प्रॉब्लेमच येणार नाही. तुम्हाला डायरेक्ट इथला लोकेशन भेटेल. तुम्हाला लोकेशन फॉलो करून या. तर मंडळी ही होती आपली रामरतन आशियानाची व्हिडिओ. आणि तुम्हाला मी पूर्ण रूम्स दाखवले, इथला स्विमिंग पूल एरिया दाखवला, किचन एरिया दाखवले तुम्हाला, आणि त्या दादांनी इन्फॉर्मेशनही दिली. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.